आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातल्या सर्व शिक्षकांना आपण शुभेच्छा देतो, शतशः नमन करतो आणि त्यासोबत शिक्षक कोण हे जाणून घेणे आणि त्या शिक्षकाप्रती आपण नमन करणे या माध्यमातून दोन शब्द महत्वाचे आपण जाणून घ्यायला हरकत नाही. त्यात पहिला मुद्दा आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले शिक्षक कोण आणि सर्वशिक्षक कोण तर सर्वश्रेष्ठ शिक्षक म्हणून आपण आपल्या आईवडिलांचा उल्लेख करतो, ज्यांनी आपल्या जन्मापासून आपल्याला घडवलंय किंवा आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली आहे. ते सर्वात महान शिक्षक आहेत. अनेक चांगल्या वाईट काळामध्ये, अनेक अप अँड डाऊन्समध्ये, अनेक चुकांमध्ये आपल्याला माफ करून आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय ते म्हणजे आपले आईवडील आहेत, जे नेहमीच या शिक्षक व्याख्येमध्ये परिपूर्ण बसणारी आणि परफेक्ट अशी व्यक्ती म्हणून आपण आईवडिलांकडे पाहतो. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कुणालाही शिक्षक मानत असू किंवा नसो किंवा आपल्या इच्छेप्रमाणे शिक्षक मिळत असेल किंवा नसेल किंवा शिक्षक असतील किंवा नसतील, तरी आपले आईवडील हे सर्वात महान आणि सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत, ज्यांच्या प्रती आपण शतशः नमन करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा शिक्षक कोण आहे तर आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात आपल्याला भेटलेला प्रत्येक माणूस हा शिक्षक आहे. कारण त्या प्रत्येक माणसानं आपल्याला घडवलंय. कधी शेजारच्याने काल शिव्या घातले चार, तर कधी शेजारच्याने काल 4 वेळेस आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. काही आपल्या आजूबाजूचे सगळे जे सामाजिक पातळीवर कुण्या ना कुण्या स्वरूपात भेटलेत, असे हे सर्व शिक्षक आहेत, ज्यांनी आपल्याला आपल्या आयुष्याला घडवण्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. काही वेळेस त्रास दिलाय म्हणून पण आपण इथपर्यंत पोहोचलोय, तर काही वेळेला त्यांनी साथ दिले म्हणून पण आपण इथपर्यंत पोहोचलोय. ही रियालिटी आहे. तिसरा शिक्षक जो आपल्याला प्राथमिक शाळेपासून लाभलेला आहे, जो खऱ्या अर्थानं तो मूलभूत शिक्षक आहे, जो प्राथमिक शाळेत भेटला होता. कारण प्राथमिक शाळेत शिक्षक जसा भेटलाय तसा आपण किमान वयाच्या 18-20 वर्षापर्यंत घडलोय. मग ते जसे चांगले शिक्षक भेटलेत आपण तसे चांगले घडलोय. जसा आपला पाया कमजोर झालाय तसा आपण घडलोय. त्यामुळे जर कमजोर शिक्षक भेटले असतील तर आज मजबूत होण्याची संधी मिळाली आहे आणि ते तसे भेटले नाहीत म्हणून मला आज मजबूत व्हावं लागतंय. हेही एक प्रकारचा शिक्षकच आहे. आणि जर ते चांगलेच भेटले असतील तर आज मला कमी मेहनतीमध्येही अधिक यश मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे तेव्हा कसे शिक्षक भेटलेत ते सुद्धा एक शिक्षक आहेत, ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. मग ते कमी अधिक कसेही असो, ते महान शिक्षक आहेत, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य अजून उंचावर जाईल अशा पद्धतीची परिस्थिती, अशा परिस्थितीची लाईफ आपल्याला घडण्यासाठी ज्यांनी संधी दिली आहे किंवा मार्गदर्शन केलंय, तेही एक महान शिक्षक आहेत. हे 3 शिक्षक. त्याच्यानंतर चौथा शिक्षक आहे आपला मित्र. हा सर्वोत्तम शिक्षकापैकी एक आहे. मग आता मित्र कसे भेटलेत, मित्र कसे आहेत, याच्यावर सगळं अवलंबून आहे. जर आपले चांगले मित्र आहेत तर तो चांगला शिक्षक आहे. जर आपले मित्र अवरेज आहेत तर अवरेज शिक्षक आहे. जर आपला मित्र खूपच वाईट आहे तर तो सुद्धा एक शिक्षक आहे. कारण यातून काही शिकायला पाहिजे होतं आहे की अशा व्यक्तीपासून दूर राहायला पाहिजे होतं, अशा व्यक्ती आपल्यासोबत राहायला नाही पाहिजे होते, हेही शिकण्यासारखं होतं. पण हे सुद्धा एक शिक्षकच आहेत. मग मित्र पण सुद्धा कसाही असो, तो सुद्धा आपल्या आयुष्यात भेटलेला सर्वात मोठ्या शिक्षकापैकी एक शिक्षक आहे. हा चौथा शिक्षक. आणि 5वा शिक्षक आहे तो म्हणजे आपल्या आयुष्याला अनेक प्रकारची टर्निंग देणारा आहे. आणि तो टर्निंग देणारा घटक कोण असतो तर तो पुस्तक असतो. हा पुस्तक एक सर्वोत्तम शिक्षकापैकी एक शिक्षक आहे. आणि हा 5व्या स्थानी असं नाही, हाही एक स्वतःच स्थान ठेवून आहे. पण कोणते शिक्षक कधी साथ देऊ न देऊ, हे 5व्या नंबरचे पुस्तक नेहमी साथ देत असतात. आणि हे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने येतात आणि आपल्या लाईफला प्रगल्भ करण्याचं काम करतात. मग कधी ज्ञानाच्या पातळीवर, कधी कौशल्याच्या पातळीवर, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाच्या माध्यमातून मोठ्या अनुभव पातळीवर. पण पुस्तक हा 5वा शिक्षक बेस्ट शिक्षकापैकी एक शिक्षक आहे, जो
तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या वेळेला अवेलेबल असतो. म्हणून या शिक्षकाचा रेस्पेक्ट करा, त्यासोबत त्याला सोबत ठेवा. वाटेल तेव्हा वाटेल त्या पद्धतीने या शिक्षकाला आपण वापरू शकतो. असा महान शिक्षक आहे, ज्याच्यापासून आपण नेहमी दूर असतो किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण या माध्यमातून आपण त्याला जवळीकतेनं घेतलं पाहिजे, कारण याच्या एवढा बेस्ट अजून कोणती गोष्ट राहू शकत नाही. कारण कोणताही शिक्षक तुमच्या सोबत 24 तास नाही राहू शकत, पण हा शिक्षक तुमच्या सोबत 24 तास राहतो. आणि याचा जेवढा वापर कराल तेवढं आपलं आयुष्य मजबूत आणि विशेष मोठं होतं असं म्हणायला हरकत नाही. हे 5वा शिक्षक आहे. 6वा शिक्षक कोण आहे? तर 6वा शिक्षक माझ्या मते असा शिक्षक आहे जो आपल्या आयुष्याला दिशा देतो. दिशेचा अर्थ काय आहे की माझी लाईफ जशी चालली होती ती लाईफ तिथून कंप्लीट टर्न झाली, आणि अशी टर्न झाली की ज्यामुळे आज मी कोणी महान घडलो असेल किंवा घडत असेल तर ते बस त्या शिक्षकामुळे किंवा त्या व्यक्तीमुळे आहे. मग तो 6वा शिक्षक कोण आहे? तर आपल्या लाईफमध्ये आलेले असे कोणती व्यक्ती ज्यांच्यामुळे आपली लाईफ कंप्लीट पूर्णपणे हायएस्ट लेवलला बदलली. मग एखादा मार्गदर्शक असू शकतो, प्राध्यापक असू शकतो, चालत चालत वाटेत भेटलेला एक व्यक्ती असू शकतो ज्याने काही शब्द बोलले ज्यामुळे आयुष्यच बदललं. बहीण असू शकते, भाऊ असू शकते, पती असू शकतो, पत्नी असू शकते, अनोळखी व्यक्ती असू शकते, किंवा वेळोवेळी आपलं मूल्यांकन करून आपलं आयुष्य घडवलं असेल, खऱ्या अर्थाने बनवलं असेल, अशी व्यक्ती असू शकते ज्याला एक मी मार्गदर्शक समजतो किंवा सहसोबती म्हणू शकतो, जे कोणी असेल. पण आपली लाईफ कंप्लीट मुळासकट टर्न केलेली आहे अशी एक कोणतरी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये अनेक वेळेला घडत असते, येत असते. अशी व्यक्ती ही 6वी शिक्षक आहे, जे खऱ्या अर्थाने काही जणांच्या लाईफमध्ये आलेली असते, काही जणांच्या लाईफमध्ये आलेली नसते. आणि 7वा शिक्षक आहे तो माझ्या मते प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतच असतो. हे पहिले 6 शिक्षक आले असतील किंवा नसतील तरी हा 7वा शिक्षक मात्र नेहमी येतच असतो. तो म्हणजे अनुभव. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तुम्हाला लाईफनं वेळोवेळी अनेक गोष्टी सुनावलेत, शिकवलेत, शिक्षा दिली आणि यातूनच अनुभव मिळालेला आहे. म्हणून हे पहिले 6 शिक्षक कुठे मांडलात नाही मांडलात तरी चालेल, पण हा 7वा शिक्षक नेहमी हातात घेतला पाहिजे. मग कधी येईल हातामध्ये हा? तर दररोजच्या अनुभवांती येईल आहे. तुम्ही काहीतरी काम केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, पेपर सराव केल्याशिवाय, रिव्हिजन केल्याशिवाय, टेस्ट पेपर दिल्याशिवाय, कुणाला भेटल्याशिवाय, कुणाला बोलल्याशिवाय, काहीतरी काम केल्याशिवाय तो येऊ शकत नाही. घरात एकटं कोपऱ्यात बसून हा 7वा शिक्षक कधीच नाही भेटत. ह्या 7वा शिक्षकाला घेण्यासाठी आपले हातपाय चालवावेच लागतात, आणि ज्याचे हातपाय चालतात, ज्याचे ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्ह स्वरूपात अनेक ठिकाणी अंमलात येतात, असा शिक्षक ऑलवेज तुम्हाला खूप मोठा अनुभव देतो. आणि याच्यावडा मजबूत, प्रगल्भ, प्रतिभावंत अजून कोणता नाही आहे. पण आपल्या प्रत्येकाला लाईफमध्ये प्रतिमा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, प्रतिभा पाहिजे, आणि सगळं मिळवायचंय तर आपल्याला अनुभव मिळवावा लागतो. त्याशिवाय याला धार लागत नाही आणि हे स्वच्छ होत नाही. मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि बुद्धी तल्लख बनवायची आहे. प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिष्ठा ह्या तिन्ही गोष्टी मजबूत मिळवायच्या आहेत तर आपल्याला अनुभव नावाचा शिक्षक ऑलवेज आपल्या सोबत असावा लागतो. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये अनुभव नावाचा शिक्षक येतच असतो, आणि हा अनुभव नावाचा शिक्षक आपल्याला नेहमी प्रतिष्ठा देतो, प्रतिमा उपलब्ध करून देतो, आणि या सगळ्यांचा आधार असतो ते प्रतिभा असते, नॉलेज असतं, आणि यातून आपण सर्वोत्तम व्यक्ती बनत असतो. म्हणून अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. हे 7वा शिक्षक झाला. 8वा शिक्षक कोण आहे? 8वा शिक्षक हे ह्या सगळ्यांपेक्षा डिफरंट घटक आहे. तो म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या सगळ्या कामाच्या परिस्थितीमध्ये ज्याला
डायरेक्टली ओळखत नाही, ज्याला प्रत्यक्षात हातात घेत नाही, परंतु तो असतो, तो म्हणजे माझ्या ओपिनियननुसार आपल्या आयुष्यात आपण निवडलेली ध्येय, आपण निवडलेली स्वप्न, आपण ठरवलेली जिद्द, हे सुद्धा एक शिक्षक आहेत. कारण आपल्या आयुष्यात ध्येयच नसेल, आपल्या आयुष्यात कुठलं स्वप्नच नसेल, तर आपण हे सगळ्यांचा रेस्पेक्ट करण्याचा आणि आपण काही काम करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून आपलं स्वप्न, आपली जिद्द हा 9वा शिक्षक आहे आणि हा सुद्धा एक शिक्षक आहे. कारण तो स्वप्न तुम्हाला वेळोवेळी शिकवत असतं, तू असं करायला पाहिजे, तू असं करायला नाही पाहिजे, तू हे करायलाच पाहिजे आणि तू असं करणं आवश्यक आहे. हे आपल्याला आपली स्वप्न, आपली जिद्द सांगायला लागते. म्हणजेच आयुष्याच्या कोणत्या मार्गावर चाललं पाहिजे, कोणत्या दिशेत चाललं पाहिजे, हे आपल्याला आपला शिक्षक सांगत असतो. म्हणून आपली स्वप्न हा सुद्धा एक शिक्षक आहे. 9वा आणि लास्ट आणि 10वा शिक्षक कोण असेल, तर 10वा शिक्षक आहे आपल्या आपल्या आयुष्यात आपण मानत असू किंवा नसू, पण एक नैसर्गिक दैवी शक्ती आहे, त्याला आपण देव मानतो. तो आपण कुठेही प्रत्येक स्वरूपात मानत असू किंवा नसू, देव, निसर्ग, नैसर्गिक दैवी शक्ती हे सुद्धा एक शिक्षक आहेत, जे आपल्याला वेळोवेळी मार्गक्रमण देतात. म्हणतो ना, काही वेळेस देवाने बुद्धी दिली असं वाटतंय, की असं आपण केलो किंवा असं आपण केलो नाही. कारण तेव्हा कसं सुचलं मला समजलं नाही, पण मी असं करून गेलो, परिणाम स्वरूप हे चांगलं झालं किंवा वाईट झालं. ती दैवी शक्ती आहे, तो देव आहे, ज्याचं अस्तित्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून तर संत लोक सांगतात, आपण सगळेजण देव आहोत. म्हणून तर आपण विठ्ठलाच्या वारीमध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकाला माऊली असं बोलत असते. म्हणजे याचा अर्थ आपण प्रत्येकाला देवा समान समजतो किंवा देवा समान मानतो. रिअल स्वरूपात देवाला या पृथ्वी तलावर प्रत्यक्ष स्वरूपात आपण बघत नसलो तरी देवानं आपले अस्तित्व प्रत्येकात ठेवलेलं आहे. कदाचित देवाची कृपा म्हणून हा माझ्या सोबत भेटला आणि याच्या सोबतीमुळे मी हे काम करू शकलो. जर हा भेटला नसता तर आयुष्यात माझं हे काम झालं नसतं, असं आपण अनेक वेळा अनेक लोक बोलताना ऐकतो. हे व्यक्ती भेटली, ही व्यक्ती भेटली म्हणून मी माझ्या आयुष्यात हा प्रवास सहज करू शकलो, असं आपण सहजपणे बोलतो. म्हणजे याचा अर्थ देवाच्या स्वरूपात आपल्या आयुष्यात असं काहीतरी येत असतं. मग कधी माणसं येतात, कधी पैसे येतात, कधी प्रॉपर्टी येते, कधी संधी येते, कधी योग येतो, तर कधी काही गोष्टी आव्हान म्हणून येतात, पण ते देवाच्या स्वरूपात वेगवेगळ्या माध्यमातून येतात. आणि ह्या खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकात ती एक शक्ती आहे, ती फक्त जाणली पाहिजे, समजली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते आत्मसात अवलोकन केलं पाहिजे. तर आपल्याला ती शक्ती सुद्धा अनुभवायला मिळते किंवा ती आपल्याला साथ द्यायला लागते. हे 10 शिक्षक आहेत, जे आपल्या आयुष्यात वेळोवेळी खूप मोठी संधी खूप मोठं सोनं आपल्याला नेहमी देऊन जातात, आपल्यासोबत नेहमी घेऊन येतात आणि आपलं आयुष्य तेवढं प्रगल्भ करतात, हे वास्तव आहे. आणि यांचा आपण जेवढा रेस्पेक्ट करू, यांची जेवढी आठवण करू, यांना जेवढं सोबत ठेवू, तेवढं आपलं आयुष्य साधं, सरळ, सोपं आणि आत्ता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे प्रतिमापूर्ण, प्रतिष्ठापूर्ण आणि प्रतिभावंत व्हायला वेळ लागत नाही. पण शेवटी हे सगळं आपण किती अनुभवतो आणि किती मानतो यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून आपल्या देशाची, संस्कृतीची ही सर्वात मोठी मूल रचना आहे, की आपण गुरु मानतो, शिक्षक मानतो आणि आपल्या कल्चर प्रमाणे यांचा रेस्पेक्ट करतो. मग ते कुणाचा रेस्पेक्ट करावा, तर आता मी जे 10 गोष्टी सांगितले, ह्या 10 जणांची जेवढी रेस्पेक्ट करता आली, जेवढं याच्याबद्दल मानता आलं आणि जेवढं यातून शिकता आलं, तेवढं शिकण्याचा प्रयत्न आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर करावा. हे सर्वात मोठी अनमोल अशी शिदोरी आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुन्हा एक बार खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू.